पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईवरनं उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. प्रति हेक्टरी 50,000 रुपये आणि कर्जमाफीची मदत करा, तर दिल्लीत मुजरे करायला जाण्यापेक्षा मदतीची मागणी करा, ठाकरेंचा टोला. लाडक्या बहिणींना पुढील 6 महिन्यांचे हप्ते आता द्या. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी, तर विरोधकांना लाडकी बहीण योजनेवरती बोलण्याचा अधिकार नाही, शिंदेंचा पलटवार. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटी. भाजपचा आरोप, तर शिंदेंच्या शिवसेनेने खर्चावरती भाष्य करणं टाळलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरती पाऊस, चिखल आणि साचलेल्या पाण्याचे सावट. मेळावा उद्यावर, पण शिवाजी पार्कामध्ये पाण्याचं तळं कायम. दसरा मेळाव्याच्या तोंडावर मनोज जरांगे हॉस्पिटलमध्ये. अँब्युलन्सनं नारायणगडावरती जाणार, मात्र परंपरा कायम ठेवणार, जरांगेंचा निर्धार. एसटी प्रवर्गातील समावेशासाठी धनगर समाज आक्रमक. जालना, नांदेडमध्ये मेंढ्यांसह रास्ता रोको. फॉरेन्सिक अहवालामध्ये दोघांनी गाडीवरती हल्ला केल्याचं नमूद. अनिल देशमुखांचा दावा, तर निवडणूक आयोगाने देशमुखांवरती गुन्हा दाखल करावा, भाजपची मागणी. मराठीत प्रतिक्रिया देण्यास समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमींचा नकार. महायुतीचे नेते संतप्त. मुंबईत मराठी बोललीच पाहिजे, आशिष शेलारांनी सुनावलं. एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढीचा निर्णय रद्द. दिवाळीनिमित्त भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता तो मागे. पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादकांवरती. अतिवृष्टीसाठी प्रति टन 15 रुपये कपात करणार, तर ऊस उत्पादकांकडून पैसे घेण्याला साखर संघाने विरोध केला होता. कल्याणमधल्या केसी गांधी शाळेत विद्यार्थिनींना टिकली बांगड्या घालण्यावरती बंदी. पालकांमध्ये संतापाची लाट. ठाकरेंच्या शिवसेनेकडून केडीएमसी शिक्षण विभागामध्ये तक्रार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.